हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे. वसिष्ठांपरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. जयांचे कविता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदुम्या श्रीचरण, श्री गुरूंचे सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान श्री राम प्रभूंना नमस्कार करते, समर्थांना नमस्कार करते. माझे श्री गुरु आदरणीय डॉक्टर सुनील दादा लिवले यांच्या चरणाशी लोटांगण घालते, त्यांना नमस्कार करते. माझी गुरु माऊली शैलाताई आणि राजू भाऊ यांना नमस्कार करते. आणि श्रोते, आपण जगदीश मूर्ती, आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, आपल्या सगळ्यांना नमस्कार करते. आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया. आपण चिंतनासाठी समास घेतला आहे दशक 19वा, ज्याचं नाव आहे शिकवण. आणि समास पहिला लेखन क्रिया निरूपण. या लेखन क्रिया निरूपणामध्ये आपण बघत आहोत, अभ्यास करत आहोत. काल आपण बघितलं, पहिले अक्षर काढिले ग्रंथ संपतो पाहता गेले. म्हणजे पहिले पासून शेवटपर्यंत एक सारखं अक्षर असावं, हे आपण काल बघितलं. आणि ते कशाने, हे फक्त अक्षरातच मर्यादित ठेवायचं असं आहे का? तर त्याच्यासाठी आपण पाहिलं, सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निर्मल तत्व, निर्मल तत्वे जीवनमुक्ती. हे एक सारखं मार्गक्रमण, ज्याला मनोबोधामध्ये म्हटलं आहे, गमोपंथ अनंत या दाखवायचा. याचा आपण काल विस्ताराने अभ्यास केला. आणि आज आपण आता पुढच्या ओव्यांकडे बोलूया. आठव्या ओवीकडे आपल्या सुरू आहे सात्विक. पान शिशाने रेखाटावे, त्यावरी नेमकेची लिहावे, दुरी जवळी न व्हावे अंतर ओळीचे. नेमकं म्हटलं आहे, नेमकंच लिहावं. आणि का हो, आतापर्यंत 18 दशक झाले समर्थ आपल्याला आग्रह करत, समर्थ आपल्याला आताच का लिहिण्याचा आग्रह करत आहे? ह्याच्या पहिले श्रवण भरपूर झालं आहे. 18 दशकांपर्यंत श्रवण सांगितलं आहे. आणि आता समर्थ लिहिण्याचा आग्रह करत आहे, लेखनाचा आग्रह करत आहे. म्हणजेच हे नेमकं हे आपल्या चित्तावर ठसावं. आणि बघा,
आपल्याला जेव्हा आपण लिहितो ना, तेव्हा आपल्या अंतःकरणावर त्या गोष्टीचा पहिले संस्कार झालेला असतो आणि नंतर आपण ते लिहू शकतो. पहिले आपण तो मनावर तो संस्कार होतो आणि जे मनावर संस्कार झाले आहेत तेच मग आपल्या लेखणीमध्ये येत आहे. आणि ही लेखणी कशाला समर्थ वापरू पाहत आहे, तर ते पहिले माझ्या स्वतःचे जी नेमकंपण आहे, मी जे श्रवण केलेलं आहे आतापर्यंत, त्यातलं नेमकं मी काय टिपलं, काय मी उचललं, ते माझ्या अंतःकरणामध्ये कोरलं गेलेलं आहे. आणि ते मला आता कुठंतरी जे सुसंस्कारित माझ्या श्री गुरूंनी सांगितलेलं आहे, जे अंतःकरणामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे म्हणा आजच्या भाषेमध्ये, ते मला आता लिहून टाकायचं आहे. म्हणजे त्याला अजून प्रतिभा प्राप्त होते. माझ्या कल्याणाची ही सोय आहे. माझ्या कल्याणासाठी मी काय केलं पाहिजे, माझ्या हिताचं काय आहे, माझं हित कशामध्ये आहे की मी त्या स्वरूपापर्यंत गेले पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला हे मार्गक्रमण हे नेमकं लिहिणं आलं पाहिजे. नेमके भेदके वचने अखंड पाहते प्रसंगी माने, उदास वृत्तीच्या गुमाने उठवणे जातो. दासबोधामध्येच म्हटलं आहे की ज्याचे बोलणे व ज्याचे वागणे नेमके ज्या निधिध्यासनापर्यंत जायचं आहे, म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये नेमकेपण काय आहे, त्याचं रहस्य काय आहे, त्याचं मर्म काय आहे, हे तो लिहून ठेवल्यामुळे ते संस्कार, ज्याला आपण सुसंस्कार म्हणूया, ते अंतःकरणामध्ये रेकॉर्ड झालेलं ते लिहून ठेवल्यामुळे ते अजून पक्के होतात. आणि त्यातही श्री गुरूंनी सांगितलं आहे, समर्थांनी संतांनी सांगितलं आहे, ते लिहायचं आहे. माझ्या संसाराचं नाही लिहायचं. त्यामुळे हे जेव्हा मी श्री गुरूंनी सांगितलेलं लिहिते, तेव्हा त्यांचा संप्रदाय पूर्ण पाठीशी उभा राहतो. माझे श्री गुरु पाठीशी उभे राहतात आणि तो संप्रदाय माझ्या विकासाचा जबाबदार होतो. कारण मी माझ्या श्री गुरूंच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाण्याचं मी नक्की केलेलं आहे. त्यांनी जे जे सांगितलं ते मला करायचं आहे. शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे, संतांनी जे सांगितलं आहे, श्री गुरूंनी जे सांगितलं आहे, ते माझ्या विकासासाठी मी वापरत आहे, आपल्या मनाचं नाही. आणि त्याच्यासाठी मी मागे असतो म्हटलं आहे. घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी. असं जेव्हा मी नेमकं टिपते, म्हणजे माझ्या हिताची, माझ्या प्रतिभेची विकासाकडे वाटचाल होते. माझी प्रतिभा मला वाढवायची असेल, ती भगवंताशी जोडायची आहे. जी संसाराशी जोडलेली आहे, ती भगवंताकडे जोडायची आहे. आणि त्याच्यासाठी हे जे माझ्या चित्तामध्ये श्री गुरूंनी जो रेकॉर्ड झालेला आहे, आतापर्यंत 18 दशकामध्ये जे ऐकलं आहे, श्रवण झालेलं आहे, ते मला लिहायला समर्थ सांगत आहेत. तो आग्रह समर्थांचा आहे. म्हणून त्यांनी शिकवण देताना सगळ्यात पहिले शिकवण दिली, लिहा. लेखन, क्रिया, निरूपण. आणि परफेक्ट लिहा. नेमकं लिहा, म्हणजे शुद्ध मराठीमध्ये परफेक्ट लिहा. असं परफेक्ट मला आणि दुरी जवळी न व्हावे अंतराची. मला दूरही व्हायचं नाही, जवळही व्हायचं नाही. त्याच मार्गाने गमो पंथ अनंत या राघवाचा. मला इतर कोणताही मार्ग पकडायचा नाही. आणि त्याच्यासाठी नाथ महाराज म्हणतात,
की विषयी आवडूनी मन अखंड करिता माझे चिंतन, रूप मनी आठवावे स्मरण देवाचे करावे. माझ्या अंतःकरणामध्ये त्याचंच स्मरण, रूप मनी आठवावे. कारण मी त्या रूपाचे दर्शन करून आलेले आहे, ते आता विसरायचं नाही. आता वारीचे सगळं सुरू आहे की नाही, आपण बघितले आहे आत्मावारी. आता पंढरीला गेले, दर्शन करून आले, आणि मग काय 12 महिनेपर्यंत तू मला आठवू नको, मी तुला तर आठवतच नाही, असं गणित आहे का? नाही, असं नाही करायचं आहे. काय करायचं आहे तर म्हणतात रूप मनी आठवावे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. आणि हे सुख सुखरूपतेकडे घेऊन जायचं आहे, ही सुखरूपता. आणि माझे श्री गुरु डॉक्टर काका म्हणतात सुखरूपतेची ट्रेन सुखाच्या प्लॅटफॉर्मवर येते. म्हणून हे सुख जिथं मला मिळालं विठ्ठलाच्या ठिकाणी, धूप मनी आठवावे स्मरण देवाचे करावे. आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागते हे इथं नेमकेपणा मला साधता आला पाहिजे. तो माझ्या लिहिण्यात असेल, तो माझ्या स्मरणात असेल. हे प्रत्येक ही याच्यातली आहे. आपण बघा लहान मुलांना सुद्धा संस्कार पाहतो लिहिण्याचे, आडव्या उभ्या रेषा, गोल वळण, चंद्र, अर्धा चंद्र, उभा आडवा चंद्र, हे सगळं आपण पहिले त्याला त्याच्या बोटाचे मसल्स पक्के होण्यासाठी हे सगळ्या रेषाच पाडायच्या असतात. त्याला काहीच दुसरं नाही. जे प्ले स्कूल मध्ये जातात आपले लहान लहान मुलं, काय असते त्यांच्या बॅग मध्ये? खाऊचा डब्बा, एक नाही दोन दोन पाहिजे, एखादा रुमाल, बस, एक पाटी आणि लेखन. तिकडे जाऊन तो काय करतो? नुसतं आडव्या उभ्या रेषा पाडतो. काहीतरी त्या मॅडम किंवा सर त्याला बोलायला कविता किंवा गाणे वगैरे शिकवतात, आणि तो ते डब्बे खातो आणि आडव्या उभ्या रेषा पाडतो आणि येऊन जातो. आणि ह्याच रेषा एक दिवस नेमकेपणे मध्ये जातात. ज्याला समर्थांनी म्हटलं आहे, कोठे शोधेशी आडेना चुकी पाहता सापडेना, गरज केली हे घडेना लेखकापासून. चुकी कशी होणार हो? कारण मी श्री गुरूंच्या मागोमागे आहे. श्री गुरु कोण आहेत? ते ज्ञानाचे बिंब, ते चालते ज्ञानाचे बिंब, त्यांचे अवयव सुखाचे कोंब, एरवी माणूस नव्हे ते भांब स्वीकारिते. ते माणूस नाहीच आहे, ते ज्ञानाचे बिंब आहेत. आणि अशा ज्ञानाच्या बिंबाच्या मागे मी असेल तर माझ्याकडून चूक होईल का? म्हणून त्यांनी म्हटलं आहे की आधी तुम्ही विषयी आवडून म्हणा. हे विषयीच आवडायचं आहे, आणि हे विषय असं आहेत आपल्याला भरकटतात. म्हणून संतांनी, नाथ महाराजांनी दिलेली शिकवण आहे ती. हे सगळे संत श्री गुरु अशा रीतीने आपल्याला असे सांभाळून सांभाळून घेऊन जातात. कुठंही आपण पडणार असं काही रस्ताच राहू देत नाही. आपण जसं लहान बाळ चालताना शिकते तर त्याला चालू देतात, आई वडील असं बाजूला हात ठेवतात की तो पडला नाही पाहिजे. तसे संत श्री गुरु आपल्याला ह्या मार्गावर असे सांभाळून सांभाळून घेऊन जातात आणि सांगतात असत्यतेची पाप आहे, त्याच्या मागे जाऊ नको, सत्य जाणावे ते स्वरूप. शिकवण आहे हे आपल्याला. असत्याच्या मागे जाऊ नको, असत्यतेची पाप, सत्य जाणावे स्वरूप. आणि तुमच्या आमच्या जीवनाचं ध्येय आहे स्वरूपाकार होणे. सत्य तेच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी अवघा पसारा. आणि हेच इथं
मग म्हणतात तुला हे शोधायचं आहे, तत्वी तत्व शोधावे, महावाक्यी प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे, समाधान. मार्ग सुद्धा सांगून दिला. हे समाधान जसं आपण पहिल्याच ओवीमध्ये घेतलं आहे, समाधान पावती जे देखताची चतुर समाधान पावती. हे समाधान तुला कुठं मिळेल, ऍड्रेस सांगून दिला. तू ह्या तत्व निरूपणामध्ये जा, तत्वी तत्वाची पहावे, शोधावे. हे ज्याचं त्याला शोधावं लागते. आणि म्हणून म्हटलं आहे, बहु बारीक ज्याचे वय आहे नूतन, त्याने लिहावे जपून, जनासी पडे मोहन ऐसे करावे. हे बघा, कालही आपण बघितलं जपून लिहिणं काय आहे. काल आपण बघितलं, माझ्या श्री गुरूंचे अक्षर बघितलं आणि राजू दादांचे बघितलं. अजून एकदा बघा, दिसते आहे, दिसते आहे क्लिअर. हे राजू दादांचं अक्षर आहे आणि हे माझ्या श्री गुरूंचं अक्षर आहे, सुनील दादांचं. दिसत आहे किती स्वच्छ आणि सुंदर लिहिलेलं आहे बघा. सुनील दादांचं जरा असं नीट तिरक करा ना, असं थोडं दिसत नाहीये. निघून गेलं, एक मिनिट. हे बघा, हा आता दिसलं. छान ना. हो आणि खूप छान. झूम करून द्या. राजू दादांचं एक करू आपण. हे बघा, दिसते आहे. नाही, कॅमेरा जवळ घ्या ताई. हा, कॅमेऱ्याचं तिथनं दूर गेलंय. हा, हा आता दिसेल, हा आता दिसते. आणि हे राजू दादाचं बघा, एक मिनिट. राजू दादाचे बघा हो किती आहे ना. हो हो हो, मस्त सुंदर सुंदरच आहे. सुंदर आणि नीटनेटके पण. मस्त. हा डेमो आहे बघा. हे असं आपल्याला शिकायचं आहे. हे मोठे मोठे आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत. श्री गुरु सुनील दादा, राजू दादा हे आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत. इतकं सुंदर आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला असा मोह तयार होतो. इथं सांगितलं आहे की अशी त्यांना ह्या लेखनापासून आपल्यामध्ये मोह तयार होतो, त्यांना भेटावं असं वाटते. की इतके सुंदर लिहिणारे राजू दादा कसे असतील, त्यांना एकदा तरी भेटलं पाहिजे. सुनील दादा कसे असतील, त्यांना एकदा तरी भेटलं पाहिजे. आणि नेमकं हे असं चुकी पाहता सापडेना, काहीच नाही. हे जे त्यांचं म्हणणं आहे, हे असं नेमकं आहे. आणि हा त्याचा डेमो आहे की ह्याच्यावरून आपल्याला असं वाटते ते त्यांची आपण भेट घ्यावी. हा मोह आवरला जात नाही. आणि ते मध्यस्थी लिहिणे करणे केली पाहिजे. ही अशी लिहिणी आपणही केली पाहिजे. समर्थांची ओवी आहे हो ही, म्हणून दाखवलं. आणि हेच त्यांनी म्हटलं आहे, ज्याचे वय आहे नूतन, म्हणजे लहान. नूतन म्हणजे या मार्गावर आता आता आलेले आहेत. त्यांना नेमकं कदाचित ह्या श्रवणामध्ये 18 दशकामध्ये जे श्रवण झालेलं आहे, ते कदाचित नेमकं त्यांना उचलता येणार नाही. त्यांना नेमकं असं समजत नाही की माझं हित कुठं आहे, हे त्यांना समजत नाही. किंवा शास्त्रीय भाषेमध्ये आधी चित्त शुद्ध करा, मग वैराग्य अंगी धरा आणि मग झडझडून भक्ती करा, असे नाथ महाराज म्हणतात. म्हणजे आधी चित्त शुद्ध करा, ही जी अट आहे, ही ज्यांची झाली नाही ते लहान, ते वयाने लहान. म्हणजे समर्थांच्या भाषेमध्ये बघायचं, तो जो बद्ध आहे,
जो देहबुद्धीचा आहे, ज्याचं चित्त शुद्ध नाही. इथं त्यांनी म्हटलं आहे ज्याचे वय आहे नूतन. म्हणजे नूतन वयाचा म्हणजे असा बाल 2, 3, 4 वर्षाचा असं तर ठीकच आहे, पण ह्याच्या 2 पावलं पुढे आपल्याला तत्व समजावून घ्यायचं आहे की परमार्थातला नूतन कोण. तर नाथ महाराजांनी जे म्हटलं आहे, आधी चित्त शुद्ध करा. ज्यांचं चित्त शुद्ध झालं नाही, तो समर्थांनी जो बद्ध सांगितलेला आहे, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे 4 समास 4 दिलेले आहेत समर्थांनी. विस्ताराने आपण याचा अभ्यास झालेला आहे, म्हणून त्याची फोड करत नाही. पण आपल्याला तो नूतन, वयाने लहान आणि नूतन म्हणजे या देहाने, देहाचे किती वर्ष झाले आहेत हे नूतन आपल्याला नाही बघायचं आहे. आपल्याला कोणतं नूतन बघायचं आहे? ज्याचं चित्त शुद्ध आहे, ज्याचं चित्त दुसरा जो थोडा मोठा झाला आहे, तो ज्याचं चित्त शांत झालेलं आहे, आणि सगळ्यात मोठा म्हणजे साधक जो झालेला आहे, जो ज्ञानाचा अधिकारी झालेला आहे, आणि जो सिद्ध झालेला आहे ते मोठे, असे आपण म्हणायचे. संत श्री गुरु, असे श्री गुरु सुनील दादा सारखे, राजू दादा सारखे हे मोठे, ज्यांना हे सगळं जमलं आहे. आणि आता त्यांचं बघून बघून आपण शिकायचं. आपण बघायचं आपलं चित्त शुद्ध आहे का, आपलं चित्त शांत आहे का. आणि शांत चित्ताने, शुद्ध चित्ताने जे श्रवण होते ते चित्तामध्ये उमटते. ते नेमकं टिपण्याच्या याची तयारी होऊन जाते, ज्याला समर्थांनी साधक म्हटलेला आहे. जो बद्ध असतो तो काय, नुसतं देह आणि देहबुद्धींमध्येच आणि देहाच्या भोगांमध्येच रमलेला असतो. आणि काहीतरी तिथं अडचण आली, काहीतरी तिथं त्याला त्रास पडला, तर मग तो देवाजवळ आला, देव देव करत, देवा माझं असं कर, देवा माझं तसं कर. असा जो आहे तो मुमुक्षु. त्याला काही साधायचं नाही आहे, त्याला देव समजायचा नाही आहे. फक्त ह्या संसारात त्याला ज्या अडचणी आल्या आहेत त्या त्याला सोडवण्यासाठी, जो तो स्वतः सोडू नाही शकत आहे म्हणून देवाजवळ आला आहे, तो झाला मुमुक्षु. देव जाणना राहता 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 या कामनांमधून साईडला झाला आणि देवाकडे वळला, म्हणजे चित्त शुद्ध आणि चित्त शांतीकडे वळला आहे, तो साधक झाला. आणि हा जो चित्त ज्याचं शांत झालं आहे, ज्याचं चित्त शुद्ध झालं आहे, ते कसं होते, निष्काम कर्माने चित्त शुद्ध होते, निष्काम उपासनेने चित्त शांत होते. हे सगळे शास्त्राचे, हे आपल्याला सगळं माहित आहे, आपण अभ्यासू आहात. आणि त्याच्यामधून आपल्याला हे कळलं आहे की जो असा चित्त शांत आणि चित्त शुद्ध झालेला आहे त्याला तो ज्ञानाचा अधिकारी होतो, म्हणजे त्याला समर्थांनी साधक म्हणून दिलेला आहे. आणि असा जो आहे त्याने लिहावे जपून. काय लिहायचं आहे, नेमकं लिहायचं आहे. नेमकं जे मला सांगितलं आहे, काय सांगितलं आहे की हे तत्व शोधावे. हे तत्व शोधून ज्याला शिकायचं आहे तो नेमकं तत्वाचं जो शोधन करतो आहे त्याचं ते आहे साधक. आणि महावाक्य प्रवेशावे, महावाक्यांमध्ये जो प्रवेश करू पाहत आहे, आत्मनिवेदने पावावे समाधान, जो आत्मनिवेदनापर्यंत पोहोचू पाहत आहे, असा जो आहे जो समाधानाला प्राप्त होण्यासाठी लालायित आहे. आणि आपल्याला माहित आहे महावाक्याचे
विचाराची, महावाक्याचा जप नाही बोलला, त्याचा विचाराची केला पाहिजे साधके. अन हा विचार जो न चुकता नेमका करतो. काय विचार करायचा आहे की मला श्री गुरुने तत्वमसी उपदेश दिलेला आहे. ते म्हणतात ऐक शिष्या येथील वर्म स्वये तुची आहे ब्रह्म. त्यांनी हा तत्वमसीचा उपदेश दिला, पण मला तर आई होण्याचा अनुभव आहे. मला त्या आत्मा मी आहे असा अनुभव आहे का? मला नाही आहे. मला देह बुद्धीचा अनुभव आहे. बरोबर की नाही? मग मी ह्याच्यावर विश्वास ठेवायचा की माझे श्री गुरु चालते ज्ञानाचे बिंब आहेत. त्यांनी जे दिलं आहे ते बरोबर आहे, त्यांनी जे सांगितलं आहे ते योग्य आहे. मग मी अभ्यास करायचा. मी कसा असेल, मी आत्मा कसा असेल, मी काय करू ज्याने मला हे कळेल, मी आत्मरूप होईल. त्याच्यासाठी अभ्यास. प्रज्ञानम ब्रह्म हे अभ्यास वाक्य आहे. आणि अशा अभ्यासाने नेमकं आणि योग्य असा जे मी म्हणजे जो आता मोठा होत चालला आहे, नेमकं टिपणं त्याला येत आहे आणि त्याला मग अनुभव येतो की हो श्री गुरुदेवा तुम्ही जे म्हटलं आहे ना ते बरोबर आहे. माझा जो देहबुद्धीचा अनुभव होता तो चुकीचा आहे. हा क्षणिक आहे. मी देह नाही, मी आत्मा आहे. या अनुभव मला आला अयम आत्मा ब्रह्म. आणि आता श्री गुरूंच्या चरणाशी शरणागती घेते आहे आणि घोष करत आहे अहम ब्रह्मास्मी. बिलकुल मान्य आहे, मला कळलं आहे. तुम्ही जसे परब्रह्मरूप आहात तोच मी आहे. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हे ज्ञान रूप जे झाले आहेत संत श्री गुरु, तसं या अभ्यासाने मलाही ज्ञानरूप व्हायचं आहे. आत्मनिवेदन. आणि असं जेव्हा होते तेव्हा समाधानाला प्राप्त होते, सम्यक आधान. आणि हे सगळं शिकवायचं आहे, हे सगळं सांगायचं आहे. आणि समर्थांनी स्वतः सांगितलं आहे की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. कुठं आहे मी? आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. हे लिहिण्यामध्ये मी जो आत्माराम लिहून ठेवला आहे, जो मी दासबोध लिहून ठेवला आहे, त्याच्यामध्ये मला शोध. हे देह अनित्य आहे. देह बुद्धीमध्ये जाऊ नको. ही श्री गुरूंची संतांची शिकवण मला ह्या श्रवणाने 18 दशकामध्ये जे श्रवण केलेलं आहे ते नेमकं मला अशा रीतीने टिपता आलं. आणि हे जे आत्माराम दासबोध सारखे ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास मला करता आला आणि तिथं मला श्री गुरु संत समर्थ दिसले. कुठं त्यांनी ऍड्रेस सांगून ठेवलेला आहे, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. मला खेद असता कामा नये की जे जे सांगायचं आहे ते मी तिथं लिहून ठेवलेलं आहे. तू मनामध्ये अजिबात खेद करू नको. मी आत्मारामामध्ये दासबोधामध्ये मीच आहे तो लिहिणारा. म्हणून लिहिण्याचं महत्व. जर खरंच समर्थांनी हे लिहिलं नसतं तर आपलं काय झालं असतं? आपल्याला एवढं हे गबाड मिळालं असतं का हो? आणि ते मी सुद्धा असं काहीतरी करावं, असं काहीतरी. आणि त्याच्यासाठीच आपण कालही पाहिलं. आणि हे मार्गक्रमण म्हणजे सत्संग, नामस्मरण आणि आत्मपरीक्षण, बस ही 3च खंडे आहेत. संत संघाच्या शिवाय दुसऱ्या कुठंही हे मिळणार नाही.
सत्संग आणि नामस्मरण जोडीला, आणि स्वतःला चेक करत जायचं, आत्मपरीक्षण, की मी कुठे पोचलेले आहे. काल जसं आपण पाहिलं तो मार्ग, सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निर्मल तत्व, निर्मल तत्वे जीवनमुक्ती. हे सगळे रस्ते आचार्यांनी, संतांनी, श्री गुरूंनी आणि समर्थांनी सगळे सांगून ठेवलेले आहे. आता देह अनित्य आहे, जसं आता आपण पाहिलेलं आहे तत्वमसी उपदेश माझ्या श्री गुरूंनी केलेला आहे. म्हणजे मी देह नाही. मग समर्थ म्हणतात तुला माहित आहे ना देह नित्य नसतो, मग तू मला देहात बघण्याचा का आग्रह करतो. माझ्या आत्मारामामध्ये मला शोध, माझ्या दासबोधामध्ये मला बघ. आणि ते जे ज्ञान आहे ते मीच तर दिलेलं आहे, मी कुठेही गेलो नाही. आणि असं ज्ञानरूप तू हो. म्हणजेच आपणासारखे कधी काळ नाही, काळ वेळ तयार लागेल. ह्याच्यामध्ये जराही वेळ लागणार नाही. आणि हेच तुम्हाला आम्हाला करायचं आहे. ज्याचे वय आहे नूतन त्याने लाहावे जपून, जनासी पडे मोहन ऐसे करावे. जसं आता आपण पाहिलं राजू दादांचं आणि श्री गुरु सुनील दादांचं लेखन, मोह निर्माण झाला आहे त्यांना भेटण्याचा, त्यांच्याजवळून शिकण्याचा. असं मोह तयार झालं पाहिजे, असं काहीतरी मी करावं. आणि हे करण्यासाठी हे मार्गक्रमण आहे. आणि त्याच्यासाठी समर्थांनी म्हटलं आहे करंटेपण नको. करंटेपण म्हणजे वृत्तीचे करंटेपण. माझी वृत्ती विशाल वृत्ती व्हावी, माझी वृत्ती, माझे विचार विशाल व्हावे. विश्वाची माझे घर, ऐसी मती जयांची थोर. संकुचित वृत्तीमध्ये दुःख आहे आणि विशाल वृत्तीमध्ये सुख आहे. संकुचित वृत्ती म्हणजे देह बंधन, देह सुख, आणि देह आणि देह संबंधी ह्यांच्यामध्ये जे रमतात, ज्याला समर्थांनी बद्ध म्हटलं आहे, ते संकुचित वृत्तीवाले. मी आणि माझा नवरा, माझा मुलगा बस झालं, याच्याशिवाय मला दुसरं कोणी नको. ही संकुचित वृत्ती. असं नको. काहीतरी अंतःकरणाची वृत्ती माझी करंटी नसावी. ज्यांची वृत्ती अशी करंटी असते तो लहान, बस. काही वाईट नाही आहे त्याच्यात, तो लहान आहे, नूतन आहे या मार्गातला. आणि हळूहळू त्यांनी बद्धाचं मुमुक्ष व्हावं, मुमुक्षुचं साधक व्हावं. साधकाचं सिद्ध व्हायला वेळ लागत नाही. जो हा असा अनुभव घेईल, महावाक्य प्रवेशावे, जो असा महावाक्यांमध्ये प्रवेश घेतो आणि त्याच्यासाठी अध्यात्म ग्रंथांचा विचार करावा, हा तो ग्रंथ आहे. विचारासाठी आतापर्यंत 18 अध्यायापर्यंत समर्थांनी लिहिणं सांगितलं नाही. आता पूर्ण अभ्यास सांगितला, पूर्ण श्रवण झालं आहे, भरपूर ज्ञानाच्या गोष्टी 18 अध्याय दशकापर्यंत सांगितल्या. आणि आता म्हणतात लिहा. म्हणजे अभ्यासासाठी लिहिणं फार गरजेचे आहे, आपलं अंतःकरण सुसंस्कृत करण्यासाठी. आणि हे सुसंस्कृत अंतःकरणच जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी, माझ्या हिताचं आत्मतत्वाच्या जाणण्या ह्याचं जे आहे माझं हित, एकरूपतेचं आत्मरूप होण्याचं जे माझं हे आहे ध्येय, त्याच्यासाठी लिहिणं फार गरजेचं आहे. आणि ते लिहिण्यासाठी अभ्यास करा. अभ्यास म्हणजे तेच ते पुन्हा पुन्हा करा, आणि तेच ते पुन्हा पुन्हा बोला, तेच ते लिहा. त्याच्यासाठी लिहिण्याचा आग्रह. तत्श्रवणम तत्कथनम, ते मला बोलावं लागेल.
का बोलायचं? बोलता बोलता अनुभवा येईल. का लिहायचं? मला सुसंस्कृत माझं अंतःकरण करायचं आहे, आतमध्ये ते कोडायचं आहे. इथं मला वहीत जेव्हा आपण लिहितो ते आतमध्ये जे श्रवण झालं आहे आज, ते श्रवण मला किती आठवते, हे थोडस लिहिण्याची सवय मला पडावी. हो ते स्थळ सोडून द्यावे, मध्येची चमचमीत लिहावे, कागद झडझडून झडावे, न लगेची अक्षर. असे छान सुंदर जे आपण आता बघितलं तसं लिहिण्यासाठी पहिले ते जे अंतःकरणामध्ये गेलेलं आहे श्रवणाद्वारे, ते छान लिहायचं आहे. ते गोल छान दोन्हीकडे मार्जिन ज्याला म्हणतात ते सोडून मध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. म्हणजेच इकडे संसाराचं किंवा इतर मार्गावर न जाता गमो पंथ अनंत या राघवाचा, या मार्गावर मला सुरळीतपणे जायचं आहे. आणि त्या मार्गावर जाण्यासाठी ती सवय माझ्या बुद्धीला, आकलन शक्ती माझी वाढवण्यासाठी, बुद्धीला तो संस्कार करण्यासाठी काय गरजेचं आहे? तर म्हणतात लिहिण्याने बुद्धीवर जे श्रवण झालेलं आहे, जे तिने साठवलेलं आहे चित्तामध्ये, ते लिहून ठेव. म्हणजे बुद्धी परिपक्व बुद्धीचा अनुभव. अयम आत्मा ब्रह्म अनुभवासाठी हे महत्वाचं आहे. हे जेव्हा मी अनुभव घेतो तेव्हा अशी ह्या विद्येचं जे हे आत्मविद्या आहे, मोक्ष श्रिया आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत, ज्यांच्याजवळ मोक्ष आहे, असे संतांनी जे हे लिहून ठेवलेलं आहे, ते मी सुद्धा, म्हणजे त्यांच्याजवळ जे हे सगळं आहे ते माझ्याजवळ सुद्धा असलं पाहिजे, ते मी लिहून ठेवायचं. मी दरिद्री नसावं. म्हणजे लौकिकातली दरिद्री आहे काही नाही. ऐक दरिद्र्याचे लक्षण, गाठी असता परमधन, त्याचे संतुष्ट नाही मन, तो परम दरिद्री. असं दरिद्री मी नाही व्हावं. परम दरिद्री जाण या नाव असं म्हटलं आहे. असं याच्यातलं मी समाधानाला, शांतीला, तृप्तीला, आनंदाला प्राप्त व्हायचं आहे. आणि हे संस्कार माझ्या बुद्धीवर, ह्या आत्मज्ञानाच्या ह्या विद्येचे संस्कार माझ्या बुद्धीवर करायचे आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे जीवनाचा अर्थ जाणायचा आहे, जो 18 दशकामध्ये समर्थांनी, माझ्या श्री गुरूंनी, संतांनी सगळ्यांनी सांगून ठेवलेला आहे. तो आता मी माझ्या चित्तामध्ये किती ठासवला या श्रवणाद्वारे, मला किती आठवते त्याच्यातलं, ही बुद्धीची परीक्षा. बुद्धीला हे वळण द्यायचं आहे, तो अनुभव मलाही घ्यायचा आहे जो माझ्या श्री गुरूंचा आहे. त्याच्यासाठी या विद्येला आपण जीवनात अर्थ दिला पाहिजे, तो जीवनात उतरवायचा आहे, अंतःकरणामध्ये कोरायचा आहे. तर ती सवय आपल्याला पडली पाहिजे. म्हणून लिहा. आणि असे जे लिहिणारे आहेत ते म्हातारे. आणि समर्थ इथं दूरदृष्टी वापरत आहे की जेव्हा वय आणि म्हातारा माणूस होतो तेव्हा हे सगळं नाही येणार. आता जो ऐशी दशा येईल पुढे, मन होईल वेडे, मन होईल वेडे, चिंतून ठेव रोकडे आत्मज्ञान. हे दुखते, ते दुखते, आता चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, ICU मध्ये पडलेले आहे, आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला कोणी म्हटलं बस रे आता लिही, तुझ्या बुद्धीची परीक्षा कर, तेव्हा नाही जमणार. आणि हे रोज आठवायचं, ICU ला रोज आठवायचं, आपल्या म्हातारपणाला रोज आठवायचं.
की हे मला होणार आहे. आपण एवढ्या भाग्याचं नाही की असं बसल्या बसल्या असलं लुडकून जाऊ. नाही, असं नाही होणार. जेवढं आपल्या प्रारब्धात असेल तेवढं आपल्या मुलं बाळ आपल्याला काय करतील? दवाखान्यात तर नेतीलच ना. आयसीयू मध्ये जाणंच आहे. रोज आयसीयू ची आठवण करायची. आणि तेव्हा चारीकडे सुया टोचल्या असतील, मुलगा बाहेर बसला आहे, त्याला परमिशन नाही आहे, तेव्हा मी एकटा असेल. पण हे जर मी चिंतून ठेवलं असेल तर मला त्यावेळेस हे चिंतन, कारण चिंतन करण्यासाठी या देहाची काही आवश्यकता नाही. आता लिहून ठेव, आता अंतःकरणामध्ये कोरून ठेव, ही तयारी आता करून घे. हे सगळं बरोबर आहे ना, तेव्हा करून घे. म्हणून आग्रह. तेव्हा म्हातारपणी म्हणजे जेव्हा हे सगळे इंद्रिय कामी लागणार नाही, तेव्हा हे जे विचार आहे श्री गुरूंनी दिलेले, समर्थांनी दिलेले, हे माझ्या चिंतनात असतील, हे मी माझ्या बुद्धीने जीवनामध्ये अर्थ समजून घेतला असेल आणि त्या अर्थावर मी आरूढ झाले असेल, त्याच्यासाठी हे लिहिणं गरजेचं आहे. एवढी दूरदृष्टी समर्थांनी या लिहिण्यामध्ये केलेली आहे. आणि हे म्हणतात असा मी विद्यार्थी, विद्येचा अर्थ जाणणारा विद्यार्थी. आता शाळे कॉलेज मधला विद्यार्थी आपल्याला कळला हो, पण मी या अध्यात्म मार्गातला विद्यार्थी आणि त्याच्यासाठी साधक म्हणून मला अशा विशिष्ट गोष्टी समजल्याच पाहिजे, आल्याच पाहिजे, त्याच्याशिवाय मार्ग नाही. म्हणून एवढी समज, एवढी सगळी आग्रहाच्या गोष्टी समर्थ आपल्याला देत आहे. आणि एवढ्या 19व्या दशकामध्ये त्यांनी तुम्हाला आम्हाला लिहिण्याची शिकवण दिली. नाही तर सुरुवातीला देऊन दिलं असं, सांगितलं असतं हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे म्हणून. पण सगळं समजावल्यावर आपल्या बुद्धीची परीक्षा आहे की हे 18 दशकामध्ये तू काय शिकला, हे मी मला विचारायचं आणि लिहायचं. ही बुद्धीची कसोटी मला घ्यायची आहे आणि ही सवय, ही साठेबाजी करण्याची सवय माझ्या अव्याहत, माझ्या स्मरणात राहण्यासाठी. कारण ही संप्रदायाची शिकवण आहे, काही साधी सुधी शिकवण नाही. आणि अशी ही शिकवण मला आली उतरवायच्यासाठी हे लेखनाचं महत्व, हे लिहिण्याचं महत्व मला समर्थांनी सांगितलेलं आहे. किती महत्वाचं आहे लिहिणं. मन होईल वेडे, आपला हा स्थूल देह आणि सूक्ष्म देह सुद्धा कामी लागत नाही त्यावेळेस. आणि चित्तामध्ये जर अशा, म्हणून त्यांनी पहिलेच सांगून दिलं की विषयी आवरूनी मन, या विषयांकडून, जसं आपण काल पाहिलं भगवान श्रीराम प्रभू वनात गेले, तसं तुम्हाला आम्हाला वनात जायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांपासून, या विषयांपासून स्वतःचं मन आवरून, विषयी आवरून वन अखंड करावे माझे रूप मनी आठवावे, स्मरण देवाचे करावे. मला कोणाचे स्मरण होते विचारावं आपल्याला. कोणाची आठवण येते? आपल्यापैकी सगळे कुठं ना कुठं यात्रेला, दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला सगळे गेलेले आहेत. त्यातला आपण आठवायचं मला काय आठवते, ते बाहेरची दुकानं, त्याची खरेदी की तो देव. त्या देवाने त्या दिवशी कोणता शृंगार केला होता, त्या दिवशी देवाला कोणत्या रंगाचं पितांबर नेसवलं होतं, त्या दिवशी देव कसा दिसत होता, हे डोळे बघून कधी बघितलं का?
आणि या अभ्यासाने तो जो देव आहे तो माझ्या अंतःकरणामध्ये तोच मला दिसला का? मजला हरी सापडला, माझ्यात मजला गवसला. तो गवसला आहे का? ही परीक्षा, हे प्रश्न मला विचारायचे आणि मला नाही आठवले. म्हणून समर्थ म्हणतात, मी तुला एवढं ज्ञान दिलं हो, कमी दिलं का? 18 दशक म्हणजे 180 समास, 10 एक समास आहे. एवढा खरंच आपल्याला आठवते का? थोडस शांत बसून विचार करा की कोणत्या समासामध्ये काय काय ज्ञान समर्थांनी दिलं आहे. आज आपण 19व्या दशकामध्ये प्रवेश करत आहोत. तर 18 दशकांची थोडीशी उजळणी आपल्या बुद्धीने करून बघा की चित्ताने काय काय उचललं आहे, काय काय चित्तामध्ये साठवलेलं आहे. चित्त माझं विषयांपासून आवरलं गेलं आहे का? आणि हे करताना अटच ठेवलेली आहे, विषय आवरून मन. असं जर केलं, असं चित्त सुसंस्कारित असेल आणि ते संस्कार माझ्या श्री गुरूंनी दिलेले असतील, तर मग मला हे येईल. कारण श्री गुरु म्हणजे ती परंपरेतले आहेत. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम अस्मदाचार्य पर्यंतम वंदे गुरु परंपरा. त्यांनी मला अनुग्रहित केलं आहे, म्हणजे त्या परंपरेतला मी त्यांचा झाला आहे. मग हे सगळं त्यांनी केलं आहे, मग मलाही ते केलं पाहिजे. नाही तर माझ्या श्रीगुरूंना माझी लाज वाटेल. असं होता कामा नये. म्हणून अखंड करिता माझे भजन. हे अखंडत्व फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण अखंड असा अभ्यास करतो, तेव्हा अयम आत्मा ब्रह्म हा अनुभव तुम्हाला आम्हाला येईल. आणि त्यासाठी अर्थांतर पाहिल्या विणे ओगची करे जो श्रवण, तो श्रोता नवे पाषाण मनुष्य वेशे. समर्थांनी सांगितलं आहे. मी माझा एवढा अधिकार नाहीये. तुम्ही आम्ही सगळे, मी पण श्रोताच आहे. माझंच बोलणं मला ऐकू येते की नाही? म्हणजे आपण सगळे, ह्याच्यात पहिला नंबर माझा आहे. मला हे किती समजलं, हे मी बरोबर अर्थांतर ह्याचे तत्व मी किती बघितलं आहे, हे मला बघायचं आहे. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. असे विचार जेव्हा आपण आपल्याला शोधतो ना हो, असे विचार जेव्हा आपण आपल्याला देतो, आणि हे विचारच देतात. सत्संगामध्ये काय देतात? वृत्ती जिकडे धावे न धावे पाठी, साक्षी होणे बघता स्वरूपी होय भेटी. या सगळे जे विचार मला आलेले आहेत, ह्या ज्या माझ्यामध्ये वृत्ती चांगल्या किंवा वाईट वृत्ती येत आहेत, त्या कशामुळे येत आहेत, काय अधिष्ठान आहे याचं, हे मी माझं बघायचं. त्या अधिष्ठानावर माझे हे असावं, विचार असावा. त्या अधिष्ठानावर माझी वृत्ती स्थिर असावी. मग चांगला विचार येऊ की वाईट विचार येऊ, हे दोन्ही येतील आपल्यामध्ये. असं म्हणूच नाही की आमच्या मनामध्ये चांगलेच विचार येतात, वाईट येतच नाही. नाही, येतात. पण त्या वाईट विचारांना चालना द्यायची नाही, कार्यान्वित होऊ द्यायचं नाही. पापोघ परिधूयता, पापाच्या विचारांना चालना देऊ नका. आचार्यांनी साधना पंचकम मध्ये आज्ञा केलेली आहे. हे पापाचे विचार म्हणजे, पाप म्हणजे काय? हे जे असत्य म्हणजे त्याची पाप. असत्य काय आहे? मिथ्या काय आहे? देह. आणि ह्याच्याकडे जर माझी वृत्ती जात असेल, तर माझी पापी वृत्ती आहे. मी आणि माझे विसरले ज्याचे अंतःकरण,
असे जे होत असेल तर मग बरोबर आहे. हे मला किती प्रमाणात झालेलं आहे. मला किती वेळ देवाचे आठवण राहते. रूप मनी आठवावे, किती वेळ देवाचं रूप आठवते आणि किती वेळ या देहाच्या रूपामध्ये मी रमते. हे आपण आपलं चेक करायचं आणि माझ्या हिताचं, माझ्या कल्याणाचं काय आहे हे समजायचं. असं साक्षी रूपाने त्या वृत्तींकडे बघायचं. शास्त्र शिकवते बरं. वेदांमधल्या ओव्या या काही साध्या सुध्या नाही आहेत. श्री गुरूंनी दिलेल्या ओव्या आहेत. आणि ह्याच्यासाठीच मला हा जन्म मिळालेला आहे. तिथून मला निघायचं आहे. असे कृत्रिम अवघे सांडावे, काही एक शुद्ध घ्यावे. समर्थ म्हणतात हे जे कृत्रिम आहे, जे क्षणिक आहे, हे सगळं सोडत जावं आणि जे नित्य आहे ते धरत जावं. अशी सवय करता करता सवय पडता सवय पडे, अशी मला सवय पाडून घ्यायची आहे स्वतःला स्वतःची. आणि त्याच्यावर मग अशी एकदा का पक्की झाली आणि त्याच्यासाठी लिहा तत्श्रवणम तत्कथनम. आणि हे अनुभवाला प्राप्त व्हायचं. समाधानी जीवन कोणाच्याही किंतु परंतु केल्याशिवाय कशाचीही जीवनामध्ये जे प्रसंग येतील, जशी परिस्थिती येईल, त्याच्यात कोणत्याही गोष्टीचा किंतु परंतु केल्याशिवाय मी श्रेष्ठ कर्म जे शास्त्रात सांगितले आहेत, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, ही शिकवण मी माझ्या जीवनात उतरवत असेल तर मग जमलं. मै सेवक रघुपती पती मोरे. रघुपती म्हणजे त्या रामाचा मी सेवक आहे. माझे स्वामी कोण आहेत? श्री राम माझे स्वामी आहेत. मग सेवकाला स्वतःच काहीही वापरायचं नसते. स्वतःची वृत्ती, स्वतःच विचार, स्वतःच्या मनाचं काहीही त्याला करायचं नसते. फक्त जे स्वामी सांगतील, जे मालक सांगेल तेच करायचं. मैं सेवक म्हटलं आहे ना, मी सेवक आहे आणि मी त्यांचा, माझे मालक कोण आहेत? रघुपती भगवान श्री राम. आणि तेच राम माझ्या श्री गुरूंच्या रूपाने. आता आपल्या जीवनात कोणी काही राम किंवा कृष्ण येणार नाही आहेत, माग वत्सा असं म्हणायला. हेच राम माझ्यावर कृपा करण्यासाठी माझ्या श्री गुरूंच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहेत आणि मग ते माझे मालक आहेत. आता माझी जबाबदारी अजून वाढली की माझे श्री गुरु म्हणतात तसंच मला वागायचं आहे, त्याच मार्गाने मला जायचं आहे, संतोषाने समाधानाने जायचं आहे. म्हणजे असं काही नाही की थांबून जायचं आहे, आता काही करायचं नाही, आता काही खायचं नाही, आता काही प्यायचं नाही. नाही, या देहाला योग्य ते द्यावंच लागते, खाणे पिणे औषध पाणी सगळं. पण या इंद्रियांचे लाड नको. हेच पाहिजे, असंच पाहिजे हे नको. ठेवले अनंते तैसेची राहावे. असं जेव्हा निष्काम कर्मांची मी वाढत समोर समोर मार्गक्रमण करते, डॉक्टर काका म्हणतात असा हा जबाबदारीचा परमार्थ आहे. नुसतंच ऐकणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता भेटूया असं नाही आहे. देवाला एकदा पूजा केली की झालं, आता उद्या भेटूया. मी तर तुला आठवतच नाही, तू पण मला उद्यापर्यंत आठवण करू नको. असं नाही, रूप मनी आठवावे. आणि माझ्या श्री गुरूंनी जी मार्गक्रमणाची दिशा दिली आहे त्यावर मी चालणं ही माझी जबाबदारी आहे. असा जबाबदारीचा परमार्थ
तुमचा आमचा असला पाहिजे. जीवन संतुलित राहून ते सार्थकी लागलं पाहिजे. नाही तर आला आला हेला जन्मासी आला, पाणी वाहू वाहू मेला, असं माझं होता कामा नये. मनुष्य देहाचे लेणे अकस्मात ये भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणणे नियोजिले. हे ब्रह्म जाणण्यासाठीच मला हा देह दिला गेलेला आहे. आणि मनुष्य जन्मातच सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार नारायणे दिलेला असेल. हा अधिकार सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तो अधिकार मी माझा वापरावा आणि सच्चिदानंद स्वरूप व्हावं, एवढीच ह्या लेखन क्रियेमागे महान अपेक्षा आहे माझ्याकडून. कोणाची? माझ्या श्री गुरूंची, समर्थांची, संतांची. तर आपली वेळ होत आली आहे. आपण इथं थांबूया. पुढच्या ओवीचा अभ्यास उद्या करूया. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम जय राम जय जय राम. 13 वेळा नामस्मरण कोण घेतं? मी घेते. कोणीतरी एक जण घ्या. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. कोणाला काही शंका असतील, काही प्रश्न असेल करावे किंवा काही जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. वीर समर्थ. नमस्कार जय ताई. श्रीराम. जय जय नमस्कार. रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्री जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. रावण जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. नमस्कार ताई. नमस्कार बाबा. नमस्कार. जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. नमस्कार करते. राम श्री कृष्ण. थांबूया. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम जय राम जय जय राम.